एका ठिकाणी शेतकरी सकाळी सकाळी शेतामध्ये जात असताना त्यांना त्या ठिकाणी शेतामध्ये एका ठिकाणी एक व्यक्ती पडल्याचं दिसतं आणि तेव्हा शेतकरी जेव्हा जवळ जाऊन पाहतात तेव्हा त्या ठिकाणी जो पडलेला जो व्यक्ती असतो तो व्यक्ती मृत झालेला असतो आणि त्याच्या अंगावर काही प्रमाणात जखमासुद्धा झालेल्या असतात। मग त्याच्यावर काही जे जंगली प्राणी आहेत त्यांनी हल्ला केलाय का त्याला कोणी जखमी केलंय असाच प्रश्न त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पडतो आणि मग ते जे शेतकरी आहेत ते लगेचच या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना देतात। पोलीससुद्धा घटनास्थळी येतात आणि घटनास्थळी आल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची तपासणी करतात, पंचनामा करतात आणि आरोपी नेमका हा मृतदेह नेमकं कोणाचा आहे काय आहे याची चौकशी आजूबाजूच्या परिसरामध्ये करू लागतात। पण ते जे लोक आहेत ते मात्र हा मृतदेह कोणाचा आहे हा व्यक्ती कोण आहे ओळखत नाहीत। पण जेव्हा पोलीस तपास करतात तेव्हा पोलिसांना बसतो एक धक्का आणि घडलेलं असतं एक धक्कादायक प्रकरण। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे पिलीभीत आणि याच परिसरामध्ये राहणारं एक कुटुंब होतं आणि त्याच कुटुंबामधला हा व्यक्ती होता। या व्यक्तीचं लग्न झालेलं होतं आणि त्या व्यक्तीचं नाव होतं नंदलाल। नंदलालचं हे वय 28 वर्ष होतं आणि त्याचं लग्नसुद्धा झालेलं होतं आणि त्याचाच मृतदेह हे तिथं पडलेला असल्याचं पोलीस तपासातून निष्पन्न झालेलं होतं। कारण की नंदलालच्या बायकोनंच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती की तिचा नवरा हा घरातून बेपत्ता झालाय, नेमका कुठं गेलाय काय गेलाय तो घरी आलाच नाही म्हणून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या बायकोनं नोंदवलेली होती आणि पोलिसांना त्याचा मृतदेहसुद्धा ताब्यात घेतला होता। आता मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या बायकोला माहिती दिली, त्याची बायकोसुद्धा आरडू लागली ओरडू लागली, आता मी कोणाकडे बघून जगायचं कोणाकडे बघून राहायचं असे विविध प्रश्न ती त्या ठिकाणी रडून रडून विचारू लागली। आता हे सगळं घडत असताना तिकडं मात्र हा मृतदेह आहे पण त्याचा खून नेमका कोणी केलाय कारण की पोस्टमॉर्टममधून ते सिद्ध झालं होतं की हा जो व्यक्तीचा मृतदेह आहे तो म्हणजे अपघाती त्याचा अपघात झालेला नाही तर त्याला कोणीतरी गळा दाबून ठार केलंय आणि मग त्याच्या शरीरावर जखमासुद्धा केल्यात। यामुळं हा एक खून होता आणि पोलिसांना याचा तपास लावायचा होता कारण की त्याच्या बायकोनं सुद्धा तक्रार दाखल केली होती, गुन्हासुद्धा दाखल केला होता। आता पोलीस तपास करत होते, आजूबाजूंच्यांना विचारत होते, त्याचे कॉल डिटेल्स या सगळ्या गोष्टी तपासत होते। पण पोलिसांना तपासामध्ये एक गोष्ट समजली, हा जो नंदलाल आहे तो उत्तराखंडच्या जे रुद्रपूर आहे त्या ठिकाणी एका कंपनीमध्ये काम करत होता आणि त्याची जी बायको आहे ती दौलापूर गाझियाबाद या ठिकाणी राहत होती। मग तो तर तिकडं राहायचा आणि याची बायको इकडं राहायची आणि यांचं नेमकंच लग्न झालेलं आहे आणि मग तो 3 दिवसापूर्वीच या गावामध्ये आला होता आणि 3 दिवसानंतर इथं आला आणि त्याच्यासोबत असं कोणी केलं काय केलं हाच मोठा प्रश्न पोलिसांना पडला होता। त्याचे जेव्हा कॉल डिटेल्स तपासले तेव्हा काही सिद्ध झालं नाही, पण जेव्हा पोलिसांनी त्याच्या बायकोचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा मात्र पोलिसांना धक्का बसला। कारण की पोलिसांना त्या कॉल डिटेल्समध्ये ती वारंवार एका व्यक्तीशी फोनवर जरा जास्त वेळ बोलतीये आणि ज्या दिवशी ही घटना घडली आहे तो व्यक्ती आणि हिचा नवरा एकाच लोकेशनमध्ये होते, एक सोबतच होते। आज सगळं पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी मग तात्काळ तो जो नंदलाल आहे मृत त्याच्या बायकोला ताब्यात घेतलं, जिनं तक्रार दिली होती तिलाच ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी नेलं आणि तिला काही प्रश्न विचारले। आता जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा तिनं उडवाउडवीची उत्तरं देऊ लागली, जसं पाहिजे तसे उत्तरं दिली नाही। मग पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं तिला विचारलं तेव्हा तिनं सगळं काही सांगितलं आणि ते ऐकून पोलिसांना सुद्धा एक धक्काच बसला। ही जी महिला आहे ती या ठिकाणी नवरी म्हणून काही वर्षांपूर्वी म्हणजे 2 वर्षापूर्वीच या ठिकाणी नवरी म्हणून आली होती आणि तिचा जो नवरा आहे नंदलाल याला उत्तराखंडमधील एका कारखान्यामध्ये एका कंपनीमध्ये काम लागलं होतं आणि तो त्या ठिकाणी कामाला गेला होता। मग दौलापूरमध्ये ही महिला एकटी राहायची। मग या ठिकाणी राहत असताना तिचं सूत तिच्याच पुतण्याबरोबर जुळालं होतं
आता तिच्या पुतण्याबरोबर तिचं सूत जुळलं आणि त्या पुतण्यानंच ही त्याच्या काकीसोबत संबंध ठेवले. आता या दोघांचं प्रेम प्रकरण जुळलं होतं, कारण की ही जी महिला आहे तिचं काही जास्त वय नव्हतं, ती सुद्धा 25 वर्षाची आहे आणि तिचा नवरा 28 वर्षाचा होता आणि तिचा जो पुतण्या आहे ह्या 22 वर्षाचा होता, त्याचं नाव आहे आकाश. आता नवरा दुसरीकडे कामाला आहे, बायको इथं एकटी आहे. नवऱ्याच्या भावाचं पोरगं म्हणजे पुतण्या हा त्या ठिकाणीच एका ठिकाणी राहत होता आणि त्याचं वय हे 22 वर्ष आहे. मग तो तिला लपून लपून बघायचा, भेटायचा, गोड गोड बोलायचा, तिचे सगळे काही कामं ऐकायचा. मग याच माध्यमातून या दोघांचं चांगलं जमू लागलं. मग ती त्याला त्याच्याकडे बोलू लागली. मग आता नवरा तर तिचा जवळ नव्हता म्हणून ती संध्याकाळी सुद्धा झोपायला हिच्यासोबत बोलवायची. आजूबाजूचे सगळेजण, परिवारातले सगळेजण झोपल्यानंतर त्याला त्या ठिकाणी बोलवायची आणि सगळं काही ज्या पद्धतीनं ती नवऱ्यासोबत करते त्या पद्धतीनंच ती तिच्या पुतण्याबरोबर करायची. मग हा प्रकार वारंवार घडत असताना एक दिवस अचानक तिचा नवरा हा उत्तराखंडमधून अचानक त्या ठिकाणी संध्याकाळी मध्यरात्री आला आणि मध्यरात्री आल्यानंतर दाराच्या फटीतून त्यानं वाकून पाहिलं, तेव्हा त्याला त्याची बायको आणि त्याचा पुतण्या नको त्या अवस्थेमध्ये घरामध्ये दिसले आणि त्याचा पारा सरकला. त्याचा पारा सरकल्यानंतर ते हा दोघांनाही हाणू लागला, मारू लागला, भांडू लागला आणि यांचं भांडणं थोडं वाढलेत. मग भांडणं वाढले म्हणून तो जो आकाश नावाचा पुतण्या होता त्यांनी तिथंच असणारी काठी घेतली आणि दोन्ही हाताने त्याच्या डोक्यामध्ये घातली. आता डोक्यामध्ये त्याची काठी घातल्यामुळं तो जागीच चक्कर येऊन पडला आणि चक्कर येऊन पडल्यानंतर यानं त्याला उचललं आणि लांब तिकडं शेतात नेऊन टाकलं आणि त्याच्यावर अशा काही जखमा केल्या, असे काही वार केले की लोकांना वाटावं याच्यावर काही जंगली प्राण्यांनीच हल्ला केला. पण जेव्हा त्याला होश येत होता, कारण की काठीनं फक्त तो बेशुद्ध पडलेला होता, तेव्हा यानं त्याची गळा दाबून हत्या केली. जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत त्याचा गळा दाबला आणि त्याला तिथंच ठार केलं आणि त्या ठिकाणाहून निघून आला. त्याला वाटलं कोणालाही काही समजणार नाही, काहीच नाही. पण गुन्हेगार किती हुशार असला, चालाक असला, चतुर असला तरीसुद्धा तो पोलीस कचाट्यातून आणि कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकत नाही. हे आपल्याला या संपूर्ण प्रकरणावरून, घटनेवरून लक्षात येतं. पण सध्या विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण कसं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आता त्यानं नंदलालने सुद्धा त्याच्या बायकोला एकटं ठेवून त्या ठिकाणी जायला नको होतं किंवा त्याच्या ज्या ठिकाणी तो काम करत होता त्या ठिकाणीच त्यानं त्याच्या बायकोला सुद्धा घेऊन जायला हवं होतं, असं सुद्धा त्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितलेलं आहे. पण या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.